Hello students, in previous video lecture we studied the all types of laws, that is laws of chemical combination consist 5 types of laws: law of conservation of mass, definite composition, multiple proportion, Avogadro's law and Gill-Sykes law. Okay, now in this video lecture our next point is atomic mass. Our next point is atomic mass. Let us see that atomic mass. We have to measure atomic mass of an element. आपल्याला काय करायचंय, एलिमेंटचं atomic mass मोजायचं. जसं आपण आता म्हणतो की बाबा हा खडू आहे, याचं वजन काट्यावर ठेवलं बसलं 10 ग्रॅम, बरोबर. आपण स्वतः वजन काट्यावरती उभा राहिलो, आपलं वजन बसलं काय असेल ते 50-60 किलो बसलं, ठीक आहे. त्या पद्धतीनं आपल्याला जो इलेमेंट आहे त्याचे जे ॲटम्स आहेत, एका ॲटमचं वजन किती, बरोबर की नाही. हायड्रोजन समजा इलेमेंट घेतला, हायड्रोजन इलेमेंट आहे, याच्या एका ॲटमचं वजन किती हे बघायचं. तर अगोदर काय होत होतं, हायड्रोजनचा जो एक ॲटम आहे त्याचं वजन अतिशय स्मॉल, अतिशय लहान होत होतं. आणि ते जे आपल्याला निघालं, म्हणजे हायड्रोजनचं जे वजन अतिशय स्मॉल आहे त्याच्यावर एक पद्धत निघाली की इलेमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत निघाली. कधी निघाली? 1961 मध्ये निघाली. 1961 मध्ये पद्धत निघाली. तर 1961 मध्ये IUPAC फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, बरोबर. मग या IUPACने काय केलं, 1961 मध्ये कार्बन कोण आहे आपल्याला माहिती, कार्बनला स्टँडर्ड म्हणून घोषित केलं. स्टँडर्ड म्हणजे काय, प्रमाण. कार्बनला प्रमाण म्हणून घोषित केलं कुणी, IUPACने. कधी? 1961 मध्ये. परत प्रश्न येतो का, असा प्रश्न येतो की नाही, का केलं. तर तुम्ही बघा, युनिवर्समध्ये सगळ्यात जास्त असणारा इलेमेंट, सगळ्यात जास्त असणारा मूलद्रव्य कोण आहे, कार्बनच आहे. जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे कार्बनचं प्रमाण जास्त आहे. एखादी गोष्ट नष्ट झाली तरी शिल्लक काय राहतो, कार्बनच राहतो, बरोबर का नाही. हे लक्षात घ्या. लाकूड घेतलं, लाकूडमध्ये कार्बन आहे. लाकडाला जाळलं, कोळसा झाला आणि राख झाली. कोळसा म्हणजे काय, कार्बन. राख म्हणजे काय, कार्बन आहे, बरोबर का नाही. तुमची चपाती पोळी जे काय असते आपण खातो, करपते का नाही, ब्लॅक कलरचं करपते की नाही, म्हणजे कार्बन आहे, बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे युनिवर्समध्ये कार्बनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, म्हणून IUPACने कार्बनला स्टँडर्ड म्हणून घोषित केलं, ठीक आहे. आणि याच्या बेसिसवरती काय केलेलं आहे, एक पद्धत काढली. काय करायची, इलेमेंटचे मास मोजायची कार्बनच्या बेसिसवरती. तर ॲटॉमिक मास म्हणजे काय बघा, इट इज mass of 1/12 mass of one atom of C12. आता थोडीशी डेफिनेशन वेगळी आणि विचित्र आहे, ते आपण बघूया. ॲटॉमिक मास, तिथंच मी लिहितो डेफिनेशन. इट इज मास ऑफ, याची डेफिनेशन लिहिते तर ॲटॉमिक मासची डेफिनेशन लिहितोय. इट इज मास ऑफ one atom of mass of 1/12 atom of C12. It is mass of 1/12 atom of C12. आता याचा अर्थ काय, याचा मीनिंग काय बघूया. कार्बन 12, तुम्हाला आता आयसोटोपची कन्सेप्ट मी याच लेक्चरमध्ये घेणार आहे. याच्या पुढचं
पॉईंट आपला आयसोटोपचा आहे कार्बन 12 म्हणजे तो आयसोटोप्स असतो. तो पुढं थोड्याच वेळामध्ये हा पॉईंट मी घेणार आहे. नेक्स्ट पॉईंट आपला तोच आहे आयसोटोप्स. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 12, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 13, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 14. म्हणजे ॲटॉमिक नंबर तर सेम आहे परंतु वजन डिफरंट आहे. त्याला आयसोटोप्स म्हणायचं. मराठीमध्ये समस्थानिके असं म्हणायचं असतं. तर कार्बन 12 हा सगळ्यात निसर्गामध्ये जास्त असतो. कार्बन 12चा बघा तो आयसोटोप आहे बरोबर. ते मास ऑफ 1/12 ॲटम ऑफ 1 ॲटम ऑफ C12. म्हणजे काय, कार्बन 12चा हा आयसोटोप घेतला त्याचं 1/12 इतकं वजन घेतलं. कार्बन 12चा जो आयसोटोप आहे त्याचं 1/12 आपण म्हणतो म्हणा हाफ वजन घेतलं, 1/2 वजन घेतलं, 3/4 वजन घेतलं. 100% असेल तर हाफ म्हटलं की 1/2 येतो, 1/2 50% 50 होतं. 1/4 म्हटलं की 25 होतं. 1/8 म्हटलं की 12.5 होतं. 100 जर धरलं तर तसंच आहे की कार्बन 12चं जे काही वजन आहे म्हणजे 12 त्याचं 1/12 वजन घ्यायचं हे लक्षात घ्या. आणि मग ते जे काही ते ॲटॉमिक मास युनिट असणार. आता आपण बघूया, शिकूया, कॅल्क्युलेशन थोडंसं करूया. हा थोडासा वेगळा पॉईंट आहे, त्यामध्ये फारसं काही दम नाही, डोंट वरी. 1/12 कार्बन 12चं वजन किती घ्यायचं आहे 1/12. कार्बन 12चं वजन किती घ्यायचं 1/12. 1/12 म्हणजे कसं आत्ता सांगितलं की आपण 100 घेतलं तर 1/2 काढत असेल तर व्हॅल्यू किती येते 50 येत्या. 100च्या मध्ये 1/4 काढत असेल तर व्हॅल्यू किती येत्या 25 येत्या बरोबर की नाही. 100 घेतलं 1/8 काढलं तर व्हॅल्यू किती येते 12.5. म्हणजे 12.5 गुणिले 8 म्हणजे 100, 25 गुणिले 4 म्हणजे 100, 50 गुणिले 2 म्हणजे 100. या पद्धतीनंच आहे. म्हणजे असं 1/12 तुम्ही काढू शकतो का म्हणजे याच्याने तू काढलं पाहिजे नाही. आता ते इतकं मी डिटेल जातं 100ला धरलं पण 1/12 कुणाला धरायचं 100ला धरायचं नाही. एक फोन नंबर मी घेतलाय ठीक आहे. हां आता 1/12 कुणाला धरायचं आहे तर एका ॲटमचं वजन 1/12 घेतलं गुणिले एका ॲटमचं वजन किती ते मला मोजलं पाहिजे का नाही. एका ॲटमचं वजन किती तर 1.2648 into 10⁻⁻23 याचं 112 वजन घ्यायचं आहे. 100चं घ्यायचं नाही. 100चं घेतलं तर आता पुस्तक तुम्ही 100चं घेतलं 1/4 तर किती होतं 25 येतं बरोबर का नाही. म्हणजे 25 गुणिले 4 100 येतं. तसं आता किती घेतले 100चं घ्यायचं नाही. आता 112 वजन कोणाचं घ्यायचं आहे 1.2648 into 10⁻23 हे कार्बनच्या एका ॲटमचं वजन आहे. कार्बनच्या एका ॲटमचं वजन आहे. तर लिहितो तुमचं जरा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. मास ऑफ 1 ॲटम ऑफ C12 एका ॲटमचं वजन कार्बनच्या एवढं आहे. कार्बनचे तर अनलिमिटेड ॲटम्स असतात ना. अजून क्लिअरिफाय पाहिजे असेल तर लगेच डायग्राम बघा. माझ्याकडे जो कार्बन आहे कार्बन माझ्याकडे आहे बरोबर का नाही. म्हणजे कार्बनचे कण असतील. आता ॲटम तर काय इनविजिबल असतो परंतु आपला ॲटम जो आहे तो विजिबल आहे. तुम्हाला कळले असेल अशा अनलिमिटेड ॲटम्स आहेत. कार्बन एका भांड्यात कार्बन घेतलं साधा कोळसा घेतला एका भांड्यात किंवा राख घेतली एका भांड्यात म्हणजे कार्बनच आहे. त्याचा एक ॲटम बघायचा. एक ॲटम म्हणजे दिसतोय का नाही दिसत. मग त्या एका ॲटम समजा हा ॲटम आहे थोडंसं फिरून बघतो तुम्ही समजा तो हा ॲटम आहे बरोबर. त्या ॲटमचं किती वजन घ्यायचं आहे. एका ॲटमचं वजन किती एवढं आहे. एका ॲटमचं वजन किती आहे एवढं आहे. त्याचं 112 वजन करायचं आहे बघा. त्याचं 112 वजन करायचं म्हणजे किती छोटे येणार. अगोदरच ही एवढूच आहे
1.2648 into 10 to the power -23 आहे. अगोदरच एक एवढा आहे आणि त्याचं पण 112 पट करा म्हणताय, म्हणजे कसं चालू नाही ना चले का, बरोबर नाही. 100चा 112 करणं किती सोपं आहे. 100चा 1/2 25, सॉरी 50, 1/4 25, 1/8 12.5 असं होतं. हे सोपं आहे 100चं. 500चं बी करणं सोपं आहे. 1000चा बी 1/2 म्हटलं की 500, 1000चा 1/4 म्हटलं की 250, 1000चा 1/8 म्हटलं की 125, 112 म्हटलं की 125च्या मग किती बघा 63 326 62.5 बरोबर का. हे 1000च्या लेवलला करणं होल नंबरला सोपं आहे. मग कार्बनचा एका ॲटमचं वजन एवढं आहे, त्याचं परत 112 करायचं, म्हणजे ते किती लहान झालं, बरोबर का नाही. म्हणजे हे लक्षात घ्या. मास ऑफ 1 ॲटम ऑफ 1/12 ॲटम ऑफ C12 म्हणजे कार्बनचा एक ॲटम अणू जो दिसत पण नाही त्याचं वजन एवढं, त्याचं किती करायचं 112 वजन करायचं. हां, त्याचं उत्तर मी इथं लिहितो 1.66056 into 10 to the power -24 gram, 10 to the power -24 gram, 10 to the power -24 ग्रॅम. असं आपण म्हणतो ना 100 ग्रॅम 200 ग्रॅम, ते ग्रॅम मधलंच वजन. तुमच्या लक्षात आलं का बघा. काय हा सगळा खेळ आहे, तो कसला खेळ आहे बघा. कार्बन घेतला म्हणजे राख घेतली म्हणा, त्याचा एक ॲटम बघितला, एक ॲटम हा होता, त्याचं वजन एवढं होतं, त्याचं 112 वजन केलं, म्हणजे ह्याला गुणिले हे भागिले 12 याला ना. आता मी डायरेक्ट उत्तरच काढले. माझं काय व्हॅल्यू म्हणजे ऑलरेडी इतक्या वर्ष शिकवले तर मध्ये लक्षात येईल. तुम्ही म्हणाल सर एवढं होल नंबर नाही फ्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेशन फास्टमध्ये करताय, एवढा मी काही इंटेलिजंट नाही मॅथमॅटिक्समध्ये बरं का. असं होल ह्याला मल्टिप्लाइड बाय असे नंबर असले तर भारतात कोणाला येणार नाही, म्हणजे मला तरी येणार. हां ठीक आहे, साधा गुणाकार दरकारी येतो. हां 112 लक्षात आलं. म्हणजे हे तुमच्या कन्सेप्ट कशा झाले का बघा. हे त्याला म्हणायचं ॲटॉमिक मास. आणि 1961 मध्ये काय करत होते माहितीये का, ॲटॉमिक मास हे मोजत होते कशात, ॲटॉमिक मास युनिट मध्ये मोजत होते. त्यामुळे आपण इथे लिहिूया ॲटॉमिक मास युनिट मध्ये मोजत होते. ॲटॉमिक मास युनिट मध्ये मोजत होते 1961 मध्ये. म्हणजे वजन मोजायचं प्रमाण युनिट हे AMU होतं 1961 पासून सुरू झालेलं. तसं आता आपण वजन कशात मोजतो, किलोग्रॅम ग्रॅम मध्ये वजन मोजतो, पण 1961 ला कशात मोजत होती, ॲटमचं वजन AMU मध्ये वजन मोजत होते. AMU ॲटॉमिक मास युनिट, ॲटॉमिक मास युनिट मध्ये मोजत होते. ठीक आहे. मग तुमच्या लक्षात मग AMU बरोबर किती ग्रॅम झाले लक्षात आले का बघा. एक AMU म्हणजे काहीच लिहिलं नसेल तर एक असतं कोएफिशियंट, शिकले आपण गेलो. एक AMU बरोबर किती ग्रॅम झालं बघा 1.66056 into 10 to the power -24 gram. 1.66056 into 10 to the power -24 gram. एक AMU बरोबर एवढं ग्रॅम असं झाले. आता काय करायचं आपल्याला, तर रिसेंटली म्हणजे अलीकडे 2000 दरम्यान असेल त्यावेळेला काय केलं, AMU हे रिप्लेस केलं युनिफाईड मास. AMU म्हणायचं नाही, AMU इट इज रिप्लेस ॲज अ स्पेशल युनिट कॉल्ड ॲज U means unified mass. आणि ज्याला डाल्टनचं पण नाव दिले बरं का, त्याला डाल्टनचं पण, जॉन डाल्टन माहिती का नाही, ॲटमच्या ॲटॉमिक थिअरीमध्ये ज्यानं बरंच मोठं काम केलं होतं डाल्टन, म्हणून DA सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा डाल्टन इथे लिहितो डाल्टन. म्हणजे AMUची दोन नावं झाली. AMU मध्ये होतं 1961 मध्ये होतं. 2001च्या दरम्यान नाव काय केलं, AMU रिप्लेस्ड बाय स्पेशल युनिट कॉल्ड एज U. म्हणजे AMU म्हणायचं नाही, अगोदर म्हणत होते U म्हणायचं नुसतं. U म्हणजे युनिफाईड मास असं म्हणायचं. आणि ते U म्हणजेच कोण असते, डाल्टन. अलग लक्षात.
म्हणजे AMU ची दोन नावं झाली. इन शॉर्ट AMU ची दोन नावं झाली, दोन यू किंवा डार्ट, युनिफाईड मास किंवा डार्ट. हे AMU ची दोन नावं झाली करंट सिच्युएशनला. करंट सिच्युएशनला ही यू किंवा डार्ट. जसं आपल्याला म्हणतो की ओरिजिनल नाव रेकॉर्डवरती जन्म दाखल्यावरती असते बाबा दिनेश नाव असते, दिनेश नाव ओरिजिनल किंवा ओरिजिनल जन्म जर घेतल्यावर दिनेश, बरोबर. घरचे म्हणतात काय, घरचे म्हणतात काय, आपण म्हणतो छोट्या, घरचे म्हणतात छोट्या आणि कॉलेजमध्ये म्हणतात पप्या. बरोबर की नाही, दोन नाव. कसं आहे ओरिजिनल नाव दिनेशच, पण तिथं कॉलेजमधलं एक नाव आणि घरचं एक नाव, तसं आहे की नाही. या पद्धतीनं हे आहे. फक्त आता म्हणताना युनिफाईड मास मला कळायचं AMU हे जुनं झालं. ठीक आहे, म्हणजे बाकी काय बदलली, एकाच माणसाची तीन नावं झाली ना, एकाच माणसाची तीन नावं झाली. त्या पद्धतीनं AMU ची कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, काही वेळेला न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जातात की AMU चं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये करा किंवा U चं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये करा, असं तुम्हाला विचारलं जातं. U म्हणजेच बघा AMU, U आणि हे डार्ट हे एकच झालं की नाही, शेवटी एकच झाले. हे फक्त आता रिसेंट नाव दोन आहे. हे 1961 नाव आहे, जन्म दाखल्याचं नाव आहे ना. त्याचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये करा असं तुम्हाला काही वेळेला विचारलं जातं. तर ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर कितीने गुणायचं, आपली व्हॅल्यू किती आली होती 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. एक AMU काही नसेल तर एक असते आपण म्हणते, एक AMU, एक U किंवा एक डाल्टन बरोबर 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम, 10⁻⁻24 ग्रॅम. या पद्धतीनं मोजायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. आणि न्यूमरिकल आता माझ्याकडे अवेलेबल नाही, टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघून मलाच ते सांगा कशाला कॅल्क्युलेशन केलं. फक्त गुणाकार करायचं, बाकी काही करायचं नाही. तरी पण मी न्यूमरिकलच्या सेक्शनमध्ये ते घेईन, काय अडचण नाही. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, हा कन्सेप्ट झाला ॲटॉमिक मासचा. याच्यानंतर कन्सेप्ट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता कधी तुम्ही विचार केला का, तुम्हाला एक होमवर्क देतात की ॲटॉमिक नंबर लिहायचे, सिम्बॉल लिहायचे आणि पुन्हा ॲटॉमिक मास लिहायचे पुढच्या कॉलमला. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास असं लिहायचं, असं होमवर्क देतात, आठवतंय की नाही. मग त्या ॲटॉमिक मास लिहिताना कधी तुम्ही असा विचार केलाय का की हायड्रोजन बाबा ॲटॉमिक नंबर 1 असते आणि मास पण एकच असते, बरोबर. पुन्हा कार्बनकडे बघितलं लगेच, ॲटॉमिक नंबर किती असते कार्बनचा 6 असते आणि वजन बघितलं तर 12 असते. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 असतोय, वजन बघितलं तर 14 असतोय. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 असेल तर वजन किती असते 16 असते. असा कधी विचार केला का तुम्ही की जनरली दुप्पट आहेत, जनरली डबल आहे, बरोबर. तुमची एक शंका होती का नाही, ती आत्ताच क्लिअर करतो. कुठली पॉईंट मधली, पॉईंटचं घ्यायचं नाही बाबा, उत्तर आला का नाही 16.0001 असं घ्यायचं, होल नंबर घ्यायचा, ते पूर्णच्या द्यायचं. आणि पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास स्पेसिफिकली पाठ करायची काही गरज नाही, स्पेसिफिकली पाठ करायची गरज नाही. ॲटॉमिक मास हे गिवन तुम्हाला न्यूमरिकलमध्ये त्या वेळेला दिले जातात. ठीक आहे. आणि आपण चालता बोलताच हे ऑटोमॅटिकली पाठ होत जातात. आपल्याला 11वी 12वी शिकत असे लक्षात येत जातं की कशा प्रकारे स्पेसिफिकली त्याला वेळ देऊ नका की पाठ करत बसून नका. ठीक आहे. असं कधी विचार केला का आपण बॅक टू द पॉईंट, असं कधी विचार केला की याची दुप्पट आहे, परंतु काही इलेमेंट वेगळे वेगळे असते. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे पण वजन पण एकच आहे, दुप्पट नाही आहे. किंवा आपण म्हणू शकतो 1 गुणिले 2 दुप्पट नाही आहे, 2 म्हणजे 2 असं दुप्पट नाही आहे. 6 गुणिले 2 12 होते,
पण हायड्रोजनचं एकमेकांचं वजन पण एकच येते. किंवा सोडियमचं जर तुम्ही बघितलं Na तर ॲटॉमिक नंबर 11 असतो आणि वजन 23 असते, दुप्पट नाहीये. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 असते, वजन 35.5 असते, 35.5. ॲटॉमिक मास लिहिताना अर्ध्यात किंवा पूर्ण ह्याच्यात लिहायचं. अलग लक्षात 18.005 असलं लिहायचं नाही, 18च लिहायचं. हे लक्षात पहिल्यांदा ठेवा. 23.0010 असलं 23च लिहायचं. पुन्हा 35.4 असलं 35.5 लिहायचं, पुढचा नंबर लिहायचा, अर्ध्यात लिहायचं किंवा पूर्ण भाषेत लिहायचं. 35.5 लिहा नाही तर 36 लिहा. 35 ओरिजिनल 430 आहे, 454 आहे, 35.454 असलं लिहायचं नाही. अर्धा नंबर किती 35.5, 454 लिहायचं नाही, 35.5 या पद्धतीने लिहायचं. हे पहिला मुद्दा केला. आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळलो की दुप्पट आहेत पण काही एलिमेंटची दुप्पट नाही, म्हणजे नक्की कसं काय भानगड आहे, कशावर काढलं ॲटॉमिक मास हा प्रश्न आपल्या डोक्यात येतो का नाही. नक्की ॲटॉमिक मास कशावर काढलं. दुप्पट आहे हा तर काय रूल बसत नाही, दुप्पट आहे हा तर काय रूल बसत नाही, बरोबर. मग नक्की ॲटॉमिक मास कुठल्या बेसिसवरती काढला हा तुम्हाला प्रश्न डोक्यात पडला पाहिजे की नाही. की हे बाबा इलेव्हन असे काही आहे की त्यांचं दुप्पट नाही, हे वेगळंच काहीतरी येते. तुमच्या डोक्यात असं यायला पाहिजे की नक्कीच सर की याच्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी कॅल्क्युलेशन असणार आहे, बरोबर का नाही. नक्कीच काहीतरी कॅल्क्युलेशन असणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही हे काढले. दुप्पट असतं असा नियम आहे, दुप्पट करायचा असा रूल असता तर सगळ्यांचं दुप्पट केलं असतं, बरोबर नाही. म्हणजे आपल्या डोक्यात काय सगळे ऑटोमॅटिकली पाठ झाले. ॲटॉमिक नंबर 50 म्हटलं असतं वजन 100, बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर 60 म्हटलं की वजन 120. असा काही रूल आहे का नाही, बरोबर. म्हणजे नक्कीच दुप्पट नाही, बरोबर. का तर काही असे एलिमेंट बघितले तर असं वेगळं वेगळं दिसतं. मग याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जे आहे तर मग कुठलं कॅल्क्युलेशन ते शिकलं पाहिजे की नाही आपल्याला. मग ते कॅल्क्युलेशन शिकण्यासाठी एक कन्सेप्ट येते ज्याला आपण म्हणतो आयसोटोप्स. आयसोटोप्स आता जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास मध्ये. आयसोटोप्स, ठीक आहे. आयसोटोपला मराठीमध्ये म्हणतात समस्थानिके. काय म्हणायचं, समस्थानिके. तर डेफिनेशन कडे बघूया. द इलेमेंट विच हॅविंग same atomic number but different atomic mass number, called as isotope. पुढचं तुमचं तुम्ही लिहा, थोडं वाचवते कॉलेज. The element which having same atomic number but different in atomic mass number. इलेमेंट म्हणजे मूलद्रव्ये, अशी मूलद्रव्ये which having म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, सेम म्हणजे सारखा ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक. अशी मूलद्रव्ये त्याच्यामध्ये ज्यांचा अणुक्रमांक सारखा असतो बटला काय म्हणतात, परंतु डिफरंट वेगळा काय असतो, ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो. अशी मूलद्रव्ये ज्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक सारखा असतो परंतु अणुभारांक म्हणजे ॲटॉमिक मास, अणुभारांक म्हणतात का नाही, शिकलाय का नाही. ॲटॉमिक मास हा वेगळा वेगळा असतो. अशा लोकांना म्हणायचे आयसोटोप. लोकांना कशी मूलद्रव्ये काय म्हणायचंय, आयसोटोप्स असं म्हणायचं. आयसोटोपला मराठीमध्ये काय म्हणायचं, समस्थानिके. समस्थानिके असं म्हणायचं, ठीक आहे. तर एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला आयसोटोपची कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्झाम्पल्स. नंबर फर्स्ट, आयसोटोप्स ऑफ कार्बन. आयसोटोप्स ऑफ कार्बन. कार्बनचे आयसोटोप्स बघूया. मग
कार्बनचे आयसोटोप्स बघायचे असतील तर पहिलं कार्बन ॲटॉमिक नंबर हा नेहमी खाली लिहितो, वजन 12. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 13. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 14. मग तुमच्या लक्षात आलेलं आहे की कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 12, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 13, म्हणजे ॲटॉमिक नंबर हा सारखाच आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 तो काय बदलतोय का? नाही. परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असू शकतो की ॲटॉमिक मास डिफरंट आहे. इथं 12 आहे, इथं 13 आहे, इथं 14 आहे, बरोबर नाही? हे कोणी शोधलं? हे आपल्या पृथ्वीवरती आहे, हे निसर्गामध्ये आहे, हे निसर्गामध्ये आहे. जसं आपण म्हणतो ना निसर्गामध्ये ऑक्सिजन 20.96%, नायट्रोजन 78%, तसं हे निसर्गामध्ये आहे. हे कुठं नवीन आपण त्याला जन्म घातलेला नाहीये की बाबा काहीतरी लॅबमध्ये तयार केलं असं काही नाहीये. हे नॅचरली आहे, निसर्गामध्ये आहे. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 12, कार्बन ॲटॉमिक नंबर 6 वजन 13, कार्बन 6 आणि 14 हे निसर्गामध्ये आहे. त्याची टक्केवारी पण ठरलेली असणार आहे. निसर्गामध्ये हे किती टक्के, हे किती टक्के, हे किती टक्के हे ठरलेलं असणार आहे. ठीक आहे, आपण त्या टक्केवारीचं पण नंतर बघू. फक्त तुमच्या आयसोटोपची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. द एलिमेंट विच हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट इन ॲटॉमिक मास नंबर कॉल्ड ॲज आयसोटोप्स, कॉल्ड ॲज आयसोटोप्स. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल घेतलं. आता दुसरं एक्झाम्पल पण आयसोटोपचं पाहिजे असते तर देतो तुम्हाला, काय अडचण नाही. भरपूर एक्झाम्पल मला येतात बघा. नायट्रोजनचा आयसोटोप बघायचा असेल, नायट्रोजन, तर नायट्रोजनचा आयसोटोप नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 वजन 14, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 वजन 15, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 वजन 16. अशी मूलद्रव्ये ज्यांचा अनुक्रमांक सारखा आहे परंतु ॲटॉमिक मास हे वेगळे वेगळे आहे, त्याला आयसोटोप्स असं म्हणायचं. हे निसर्गामध्ये सापडतात. निसर्गामध्ये 3 लोक आपल्याला नायट्रोजनचे सापडतात निसर्गामध्येच, आलं का लक्षात? त्यानंतर हायड्रोजन पाहिजे असेल तर हायड्रोजनचं देतो. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 वजन 1, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 वजन 2, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 वजन 3. बघा 3 एक्झाम्पल तर मी बोर्डवरतीच लगेच लिहून टाकली आयसोटोप्सची. तुमच्या कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली का बघा. आयसोटोप्स म्हणजे कोण? अशी मूलद्रव्ये ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे परंतु ॲटॉमिक मास डिफरंट आहे, त्याला आयसोटोप्स असं म्हणायचं. अजून एक्झाम्पल पाहिजे असेल, अजून एखादंच घेतो. आता भरपूर घेतली. ऑक्सिजनचं घेतलं, महत्वाचं आहे ना. ऑक्सिजनची 3 आयसोटोप निसर्गामध्येच आढळतात. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 16, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 17, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 वजन 18. ओके, हा जो असतो पहिला जो असतो पण आहे तो प्रिन्सिपल आयसोटोप असतो ज्याचं प्रमाण निसर्गामध्ये जास्त असतं, म्हणून आपण ते सुरुवातीला पकडतो. ठीक, हायड्रोजनचं हे प्रमाण सुद्धा जास्त, पहिल्या वाल्याचं प्रमाण निसर्गामध्ये जास्त असतं. तुम्हाला आयसोटोपची कन्सेप्ट जर क्लिअर झाली. आता आयसोटोप पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. जर तुमची शंका आहे कुठली की काय म्हणतो आपण एखाद्याचं दुप्पट आहे, काही लोकांचं दुप्पट नाही, दुप्पट आहे ते कसं दुप्पट आलं, ज्यांचं वेगळं आहे ते कसं वेगळं आलं, या बेसिसवरती करायचं. असे घेतले, असे भरपूर आहे, सगळेच आहेत, असे सगळेच त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तोपर्यंत आयसोटोपचे एक्झाम्पल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, लगेच कॅल्क्युलेशन होणार. याच्याच पुढच्या पार्टमध्ये आपण कॅल्क्युलेशन करूया. होपफुली तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात आलेली असेल. थँक्यू.